अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने नुकतीच त्याच्या झिम्मा 3 या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे। झिम्मा 1 आणि झिम्मा 2च्या यशानंतर त्याने याचा दुसरा सिक्वल आणण्याचा प्रयत्न केला आहे। नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली असल्याचं त्याने जाहीर केलं असून येत्या 1 जानेवारी 2027 रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे। दरम्यान या तारखेमुळे नागराज मंजुळे आणि टीम नाराज असल्याचे दिसून आले आहे। कारण नागराज मंजुळे यांचा खाशाबा हा आगामी चित्रपट देखील 1 जानेवारी 2027 रोजीच प्रदर्शित होत आहे। ही तारीख त्यांनी खूप अगोदरच जाहीर केली होती। मात्र असे असूनही हेमंत ढोमे याने त्याच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख तीच का ठेवली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। एकीकडे मराठी कलाकार आपल्याच कलाकारांना सपोर्ट करत नाहीत असे बोलले जाते। मोठ्या बजेटचे सिनेमे प्रदर्शित होतात तेव्हा प्रदर्शनाची तारीख विचारात घेतली जाते। त्यामुळे मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्याचा अट्टाहास का असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो। त्यामुळे आगामी काळात हेमंत ढोमे आणि नागराज मंजुळे यांच्यातील वाद चिघळणार की समजुतीने घेऊन प्रदर्शनाच्या तारखेत बदल करणार हे लवकरच स्पष्ट होईल।